नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि आज आपण पुन्हा एक ओल्ड स्विफ्टचे सीट कवर बनवले आहेत. त्याचे जे पहिले कवर होते ते कवर काढून आपण आता हे जे दुसरे कवर आहेत नापा मटेलमध्ये बकेट फिटिंगमध्ये सीट कवर केलेलं आहे. ब्राऊन कलरचं कापड जास्त घेतलेलं आहे, रेड कलर कमी आहे डिझाईनमध्ये. तर चला बघूयात कसे झालेत आपले सीट कवर. तर मित्रांनो, हे जे सीट आहेत पहिले त्यांनी नाडीचे कवर टाकून घेतलेले होते लूज कवरमध्ये. तर ते कवर काढण्याचं काम चालू आहे आणि आपले फिटर ते पूर्ण साफ करून घेत आहेत. जे त्याच्यामध्ये डस्ट वगैरे जी होती हे पहिले जुने सीट कवर आहेत. तर हे सीट कवर आपण काढून नंतर पुन्हा आपले जे सीट आहेत तयार केलेले ते सीट कवर आपण टाकणार आहोत. आणि हे आहेत सीटचे रॉड फिटिंग चालू आहे आता. सीटच्या आतमध्ये हे बकेट फिटिंगला हे रॉड टाकावेच लागतात, त्याशिवाय ओरिजिनल जी बकेट फिटिंग आहे ती फिटिंग येणार नाही. आणि त्याचबरोबर त्याला धागे टाकून आपल्या फिटरचं धागे टाकण्याचं काम चालू आहे. आणि हे दुसरे फिटर आहेत आपले, त्यांचं सीट कवर काढण्याचे जे जुने सीट कवर आहेत ते काढण्याचं काम चालू आहे. आणि याचे सीट कवर काढून झालेले आहेत आणि याचे आपले जे डीप वगैरे धागे आहेत ते मारून घेऊन फिटिंग चालू आहे. तर ह्या सी क्लिपा म्हणजे जे कंपनीची फिटिंग असते त्यासाठी पण सी क्लिपाच लावलेल्या असतात. नाडी रोवरला क्लिपा येत नाहीत, डायरेक्ट नाडी असते, नाडी टाकून ते बांधून तुम्हाला पॅक करून देणार. त्याच्यात काही जास्त वेळ जात नाही फिटिंगला आणि फिटिंग पण काय म्हणावशी येत नाही, त्याची लूज कवर राहणार तर किती गेलं तरी. आणि हे जे आहे फिटिंग हे प्रॉपर बकेटमध्ये राहणार. आतमध्ये रॉड टाकलेले आहेत, रॉडला धागे लावून घेऊन पुन्हा हे पूर्ण सेपमध्ये बसवलं जातं. सीट जे आहे ते पूर्ण सेपमध्ये बसवलं जाते आपलं. आणि पूर्ण सेपमध्ये बसवल्याच्या नंतर त्याचे जे आहे सी क्लिपामध्ये वगैरे जे ज्या साईडला कटिंग करावं लागते कापड त्या साईडला कटिंग करून हे क्लिपा मारून घेतल्या जातात. आणि हे क्लिपा मारून घेतलं तर सीट एका जागेवरती राहणार आहे, तुमचं सीट हल्लं जाणार नाही जागेवर. नाही तर बाकी जे नाडीचे जे सीट कवर आहेत त्याच्यावरती बसतं थोडंसं तुम्ही सरकले पुढं तर सीट लगेच पुढं जाणार आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर त्याला गुड्या पडून ते लवकर फाटण्याची शक्यता आहे. आणि जी फिनिशिंग आहे ती फिनिशिंग पण जाणार आहे त्याची. आता हे तुम्ही पाहू शकता, एवढा त्याला ग्रीप घ्यावी लागते, त्यावेळेस ते सीट बरोबर प्रॉपर त्या जागेवरती बसते आणि फिटिंग पण त्याची चांगली येते. एवढी ताकद लावून ते सीट कवर ओढावं लागतं, त्यावेळेस त्याची जी बकेट फिटिंग आहे ती प्रॉपर फिटिंग येणार आहे आपल्याला. हे पाहू शकता, याचे जे सी क्लिपा आहेत सी क्लिपा मारण्याचं काम चालू आहे. ते सीट एका जागेवरनं ते हलणार नाही. जोपर्यंत सीट फाटत नाही आपलं, त्याचं टाईम झाल्यावर ज्यावेळेस फाटल त्याच वेळेस तोपर्यंत सीट हलणार नाही, पुढंच मागं सरकणार नाही कवर आपलं. हे पाहू शकता तुम्ही फिटिंग. हे जे आहे हे बकेट फिटिंग, हे बसलेलं जे सीट आहे ते आपण तयार केलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे. आणि जे टेकाचं सीट आहे त्याचं आता काम चालू राहणार आहे. पाहू शकता हे सीट कवर आपलं फिटिंगचं जे रॉड वगैरे टाकून धागे लावून घेणार त्याला. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता सीट कवर आपलं हे फिटिंग झालेलं आहे. दोन्ही ड्रायव्हर दोन्ही सीट आपले जे आहेत ते फिटिंग झालेले आहेत. आणि दुसरं जे तर बसायचं सीट आहे बॅक सीटचं त्याचं पण काम चालू करणार आहे. आणि हे हेडरेस्टचे जे नॉब आहेत ते ओपन करायचं काम चालू आहे. हे मागचं सीट आहे टेकायचं, त्याचं सीट कवर चढवायचं काम चालू आहे आपल्या फिटरचं. आणि हे बसायचं सीट याचं पण काम चालू आहे. प्रॉपर ज्या जागेवरती डीप आहे त्याच जागेवरती डीप आली तरच त्याची फिटिंग प्रॉपर राहणार आहे. पुढं मागं झालं तरी ते सीट प्रॉपर फिटिंग होणार नाही. पाहू शकतो तुम्ही क्लिप वगैरे, त्याचे सीट बेल्टचे खाचे ते पण ओपन केलेले आहेत आपण. आता सीट बेल्ट तसे बघितलं तर कंपल्सरीच केलेले आहेत, त्याच्यामुळे ते खाली ठेवून उपयोग नाही त्याला तुम्हाला वापरावंच लागणार. आणि हे कवर चढवलेलं आहे, आता त्याला पूर्ण फिटिंग करून घेणार, फुल टाईट करून घेणार त्याला सगळ्या बाजूने ओढून नंतर सी क्लिप टाकून घेणार आहेत आपण. ते पाहू शकता तो सीट ओढून घेतलेले क्लिप मारायचं काम चालू आहे बसण्याच्या सीटचं. अशा प्रकारे आपली फिटिंग राहते सीट कवरमध्ये, जेणेकरून सीट एकदा फिटिंग केल्याच्या नंतर त्याला पुन्हा ज्यावेळेस ते खराब होईल त्याची लाईफ संपेल त्याच वेळेस काढलं जात आहे.
नाडीसारखं कवर ते लूज राहत नाही. हे मागचं सीट आहे टेकायचं. तो पाहू शकता याचे फिनिशिंग अशा प्रकारे बकेट फिनिशिंग राहते. सीट कवरचं आपण बकेट फिटिंगमध्ये जर केले, नापामध्ये फुल ब्राऊन कलर आहे आणि रेड कलर थोडंसं वेगळं डिझाईन केलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन थोडंसं वेगळं केलं आहे यावेळेस आपण. कस्टमरची रिक्वायरमेंट होती आपल्याकडं की त्याची जे कलर आहे तो त्यांना ब्राऊन कलर आणि त्याच्यामध्ये रेड कलरची स्ट्रीप त्यांना पाहिजे होती छोटीशी. आणि हे जे बर्फी डिझाईन आहे, बर्फी डिझाईनचा एक फायदा आहे की ते गरम होत नाही जास्त, घाम वगैरे कमी येतो या डिझाईनला. तुम्ही पाहू शकता तुम्ही शीट आपलं तयार झालं तर शीट आपण आपल्या गाडीमध्ये फिटिंग करणार आहोत. पाहू शकतो त्या गाडीमध्ये शीट आपलं फिटिंग चालू आहे. मागचं शीट बसवलेलं आहे, टेकायचं बसायचं शीट बसवलेलं आहे. त्याचे जे सीट बेल्ट आहेत ते बाहेर काढलेले आहे. जे खाचे तुम्हाला मग असे सांगितले तुम्ही ते खाचे आपण बाहेर काढून घेतलेले आहेत. सेफ्टी फर्स्ट सेफ्टी, त्याच्यामुळं ते सीट बेल्ट आपण पहिले बाहेर काढलेले आहेत. आणि आपले हे दोन्ही मागचे सीट जे आहेत ते सीट कवरचे फिटिंग झालेले आहे. पाहू शकता तुम्ही सीट कवरची फिटिंग कंप्लीट झालेली आहे. दोन्ही सीट जे आहेत मागचे ते झालेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.